हे काय म्हणता, आलं म्हटलं पोरीचं घर आलं, आणि अंदर जाशील आणि तिथं म्हटलं जास्तीच्या गोष्टी केल्या, आणि पोरीला शेकी दिली तर मग पाहून घेजो तू. जितकंही बोलशील तितकं चांगलं बोलायला लागल, नाही तर मग म्हटलं नाही म्हणशील. पोरीचं घर संसार बरोबर करायला आलो आपण इथं, आणि तिची समजूत घालजो. जाशील नाही तिच्यासोबत बोलशील नाही तर मग तिला एकाचे दोन आणि दोनाचे चार लावशील. तर मग म्हटलं इकडून जेव्हा जाऊ ना आपण घराकडे, तेव्हा म्हटलं तुला घरी नेणंच नाही, मी कुठेही सोडून देईन तुले, घरी नेणारच नाही. हाव ना हो, हाव ना. चला ना अंदर तर चला. चला, काहीतच बडबड करता मले. म्हटलं माझ्या घरातले लोक एकही माझ्यासोबत बोलून नाही राहिले. हे रुपेशजी म्हटलं, रुपेशजी बाहेरच राहून राहिले. असं काय करून टाकलं मी? एवढ्या साडीवरून म्हटलं माझ्या आता सासूनं सारा धिंगाणा घालून ठेवला. माझ्या आई बाबाले फोन लावून दिला, आणि कालपासून म्हटलं माझ्या आईले फोन लावून राहिली तर माझ्या आईने एकही वेळा फोन नाही उचलला ना, बोलली माझ्यासोबत. माझ्या आईले माझी फिकर थोडी नाही, फिकर राहिले. किती वेळा फोन केले म्हटलं तिले, पण एक फोन नाही उचलला तिनं. आणि आता बाबाले तर काही करू नाही शकत मी फोन. बाबाले फोन केला का बाबा 17 गोष्टी मलाच ऐकवण. करू तर कसं करू आता मी? बेकारच फसून गेली आता. आणि आता म्हटलं हे म्हणून राहिले होते का निघाले म्हणे. माझी सासू विचारे म्हणे निघाले का म्हणे ते पाहुणे म्हणे. हे म्हणे हाव म्हणे निघाले म्हणे माझे सासू सासरे म्हणे. आता तर येतही असं नाही बाबा, नाही काय बोलते काय नाही. मला तर एवढी घबराट सुटली म्हटलं, असं लागून राहिलं का काय करू आणि काय नाही. ना चुकलं म्हटलं, लहान लहान गोष्टीवरून एवढा मोठा वाद करते, मायबापाले बोलवते. यायच्याकून म्हटलं एक सुनीले वागवणं नाही होत, एकुलते एक सुनीले बरोबर. काम करून राहिली, सारं करून राहिली, तरी माझ्या पिच्छा धरून ठेवला म्हटलं. आणि आता माय बाबाले एकाचे दोन आणि दोनाचे चार सांगत, आणि माय बाबा तर आहेच ना. माय बाबाले तर म्हटलं काहीच नाही लागत माय बाबाले. माय आईले तरी लागन म्हटलं, माय बाबाले काही नाही लागत. माय बाबा तर म्हणते का राय अजून किती काही खराब असेल घर तरी राहिले म्हटलं. आणि हे माझ्या आत्यानं म्हटलं माझ्या सासूले लय हे करून टाकलं. पहिले माझी सासूनी बोलले म्हटलं, आता तर माझी सासू टोमणे देऊन राहिली. फुली गोष्टीवर म्हटलं टच बोलते मले. ते मै ननद छटाकभरची ननद म्हटलं ते टच बोलते मले. टच बोलाले. मी काही यायचे बोलणे खाले चाली का इथं? हे जर मला बोलन ना तर मी तिथं मग यायचं सगळं काही सांगन. मी सांगन ना. माय बाबा मला बोलन तर बोलाले मी सांगन सगळं काही यायचं, कसे काय राहते माझ्यासोबत, कसं काय करते तर. मी कायले दबली राहू यायची? दबली राहिले, सारं करून राहिली, हे करून राहिली, ते करून राहिली. तरी म्हणते काही करतच नाही. असंच करते तसंच करते. येले का हॉटेल वाटते का? हे हॉटेल वाटाले घर होय ना, घरासारखंच राहत असते. का रे रुपेश, तुझ्या सासरा गिसऱ्याचा फोन नाही आला काय? निघाली नाही का ती तिथून? येते का नाही येत? सांगितलं नाही का त्या या म्हणून? अवा त्या सांगितलं मी त्याले, कालच तर सांगितलं. आता येतो म्हणे ते म्हणे. निघाले तेव्हाही फोन केला. आता मला तर असं वाटते का पोहोचत आले असं ते. सकाळीच फोन केला होता म्या, म्हटलं निघाली का म्हटलं मामाजी. तर हो म्हणे निघतोच म्हणे आता म्हणे. हाच किती वेळ म्हटलं, ह्या गावाचा आणि त्या गावाचा येतच असं ते. काहून तर तुला काय गडबड येऊन राहिली एवढी? आणि कावा त्या काय बोलशील तू त्याच्यासोबत? आता ह्या रश्मीचं तर म्हटलं असा धिंगाणा चालूच राहते. पण मी काय म्हणतो, बाबा कुठं आहे तर? बाबा कुठं आहे? अरे मी तुझ्या बाबाले पाठवलं म्हटलं. ते बाजूचे काका आहे की नाही त्याच्यासोबत पाठवलं म्हटलं, जा म्हटलं जरासं घुमघाम करून या म्हटलं त्याला घेऊन. कारण की कसं आहे आता तुझ्या बाबाची आहे तब्येत खराब. त्याच्यासमोर काही असं करायला पुरत नाही. नाही तर म्हणून मी बिमार आहे म्हणून आणि येले म्हणून घरात तमाशे चालू केले म्हणून असे म्हणून मग तुझे बाबा. मला माहिती म्हटलं माझ्या भावाचा स्वभाव अजून लोट घेऊन घेईन. आणि तुझ्या बायकोले सबक शिकवणे बरोबरच आहे. तिला सबक शिकवाच लागते, त्याच्याशिवाय ते सुधारणार नाही रे बाबू. मी काय म्हटलं आज आणि उद्या चालली जाईल, मग तुम्हालाच भोगत नाही तिले. ते घरात राहील ना तर ह्या घराचं म्हटलं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. माझी गोष्ट ध्यानात ठेवू तू. पण तू असा विचार नको करू का आत्याले बा तुझी जिंदगी पसंत नाही आहे म्हणून अशी करून राहिली म्हणून. मला वाटते का तुझा संसार तिच्यासोबत झाला पाहिजे. पण थे लाईनीवर आली पाहिजे ना. पाहिलं नाही का त्या तिला किती तोंड आहे? किती तोंड आहे. आता पाय ते साडी खराब केली ना मी, ते मै साडी नव्हती रे. माझ्यासाठी थोडी ना घेतली होती मी ते साडी. एवढी वर्कची साडी मी घालून काय करणार आहे ते ह्या वयात? मी म्हटलं त्या बायकोसाठीच घेतली होती ती साडी. काय रश्मीसाठी घेतली होती ती साडी? नाही तर काय मग, मी त्या बायकोसाठीच घेतली होती ते. आता म्हटलं तुझ्या लग्नात आली होती मी तेव्हापासून आलीच कुठं होती. आणि मग म्हटलं आता चालली म्हटलं भाऊले भेटाले. तर म्हटलं आता किती काही म्हटलं तरी ते लग्न झालं तेव्हापासून पहिल्यांदाच येऊन राहिली होती की नाही, तर काही ना काही घेतो म्हटलं त्या बायकोसाठी. आता दागिने घ्यायचा विचार होता, एखादा दागिना घेतो म्हटलं. पण म्हटलं तिला एवढे मोठे काय माहेरून भेटले इथूनही भेटले, काय करणार आहे म्हटलं ते एवढे मोठे दागिन्याचं. म्हणून म्हटलं मस्त साडी घेतो म्हटलं. मग काही झालं गेलं पाळणा हल्ला घरात का मग घेईन म्हटलं एखादा दागिना म्हटलं. बाळासाठी तिच्यासाठी घेईन म्हटलं. पण कायचं तिनंच पाय सारं उलटं पालटं कसं करून ठेवून दिलं. ताई दिसते तशा कठोर, पण नाही आहे म्हटलं मनानं लय चांगलं आहे.
हां म्हटलं तिच्यासाठीच घेतली होती बरं साडी. हां पहिले सांगितलं असतं ना येईन तेले तर म्हटलं तिनं असं केलंच नसतं. हां तिला माहीत राहिलं असतं का बा माझ्यासाठीच घेतली आहे म्हणून हे साडी. हां तिला माहीत नाही म्हणून घेतली तिनं टाकली पाण्यात मशीनीत टाकली आणि साडी खराब करून टाकली. आई आली की तू? हो रे आली ना. ते बाबाला धाडलं तिकडे ते आहे नाही का आपल्या बाजूचे काका त्याच्यासोबत धाडलं. ते नेलं त्याला सैर सपाटायला नेतो म्हणे. आता काही येत नाही ते 2-4 तास काही येत नाही. तसे ते घरात राहू बोर होऊन गेले होते. वाराकडे नेतो म्हणे जरासं म्हणे आज मोकळा येतं आणि फिरून येतो म्हणे जरासं म्हणे. मी म्हटलं जा म्हटलं. तशी आज रश्मीचे आई बाबा येऊन राहिले होते तर म्हटलं आपलं बोलणं होऊन जाते त्याच्यासोबत. आणि ते बाबा राहिले असते तर अजून टेन्शन घेऊन घेतलं असतं त्यानं. पहिलेच तर त्याची तब्येत काही बरोबर राहून नाही राहिली. म्हणून मी धाडून दिलं त्याला. बरं केलं तुम्ही. मीच सांगितलं होतं ना तुम्हाला धाडून द्या म्हणून. लय चांगलं केलं म्हटलं. दादाला अजून टेन्शन येऊन जाईल. आणि आपल्याला म्हटलं तुमच्या सुनीला म्हटलं बरोबर आणण्यासाठी हे करावंच लागते. हां याच्याशिवाय काही पर्याय नाही म्हटलं. तिच्या आई बाबासमोर सगळी काही कहाणी सांगाच लागते म्हटलं सुनीची. याच्या अगोदर हे अशीच करी काय तुमची सून. अशीच करी काय सांगू मी आता. तारच तालाय काय सांगू. काही सांगून फायदा नाही आहे. आई तुला माहित आहे काय रश्मीनं जे साडी म्हटलं खराब केली ना म्हटलं आत्याची धुवून ते म्हटलं आत्यानं आई रश्मीसाठीच आणली होती. रश्मीसाठीच आणली होती म्हणते तू ती साडी. हो ना ऐकलं ना मी तसं उभी होती. तुम्ही दोघं गोष्टी करून राहिले होते तेव्हाच ऐकलं मी. पण का होते हां तिच्यासाठी आणली होती तर तिला धुवून कोण नाही दिली तुम्ही. म्हटलं कमीत कमी तुमच्यासोबत अशी वागली थे तर चांगली तरी वागली असती. वहिनी मला तर द्यायची तिलाच होती. पण जेव्हा मला माहीत झालं का तिच्यानंच दादाची तब्येत खराब झाली तर किती काही म्हटलं तरी जरासं मनात आलं होतं. पण म्हटलं आता आणली तिच्यासाठी तर तिला तर द्याच लागन. म्हटलं जाता वेळेस देऊन देईन म्हटलं. पण कायचं तिनं हे असं माझ्यासोबत व्यवहार केला म्हटलं. माझ्यासोबतही केला तुमच्यासोबतही करून राहिली नवऱ्यासोबतही करून राहिली. नवऱ्याला निरी झिड करते. त्याच्यानं म्हटलं का आता म्हटलं तिला जाता वेळेस देऊन देईन म्हटलं मी. हां काही हे नाही करण म्हटलं. तर कायचं तिनं खराबच करून टाकली. अरे आई आलं वाटते पाहुणे आले वाटते. बेल वाजून राहिली. अरे जाय ना तर मग उघड ना दरवाजा उघड ना. हो. नमस्कार गो. या बसा. नमस्कार. वाहिनी पहा बरं हो. हां तुमच्या सुनीच्या मायच्या म्हटलं तोंडावर असे भाऱ्या खाऊन वाजले. हां तोंड तर भल्लं सुजलं दिसून राहिलं. असं वाटते का भल्लं मारलं भल्लं झोडपलं. हां असंच लागून राहिलं मला तर. हां तुम्हाला काय वाटते. काय माहीत ते वाटून तर तसंच राहिलं. भल्ला सुजला चेहरा दिसून राहिला. आणि कपडेही साधे सुधीच आहे म्हटलं. आणि पहिले तर म्हटलं तुमच्या भावाला पाहायला आल्या होत्या की नाही ह्या तेव्हा तर एवढा नखरा गजरा काय दागिने काय साडी चमचम एवढं घालून आल्या होत्या जसं काही लग्नात चालल्या. आणि आता पहा साधी सुधी साडी तोंड मार सुजलं. हां सारं रक्त दाटलेलं दिसून राहिलं तोंडावर. काय माहीत मारगीर खाल्ला काय तर. हां असंच लागून राहिलं मुले. ताई बसा तुम्ही. पण तुमचा चेहरा सुजल्यासारखा दिसून राहिला. काय झालं. नाही मी काय काल घरातच पडून गेली होती. जरासा पाय फिसलला होता माया पाण्यावरून. तर टाईल्स आहे की नाही त्याच्यावरून फिसलून गेली होती तर लागलं जरासं मले. हो काय म्हणूनच एवढा सुजला दिसून राहिला चेहरा. हे मी ननद म्हटलं वन मला बाई. असं भाऊ कुठे गेले तर भाऊ दिसून नाही राहिले. तब्येत बरी आहे आता त्याची. हो ते बाहेर गेले थोडेसे काम होतं त्याले. तुम्ही बसा मी नाश्ता गिष्टा चहा पाण्याची व्यवस्था करायला लावतो. बाई नाही आता म्हटलं नाश्ता गिष्टा काही पाहिजे नाही. आम्ही नाश्ताही करून आलो चहाही पिऊन आलो. सध्या तुम्ही काही हे नका करू गडबड नका करू. आपण ज्या गोष्टीविषयी बोलायला आलो त्या गोष्टीविषयी आपण बोलून घेऊ. आता भाऊ तर नाही आहे म्हणता घरी. हे रश्मी कुठे गेली तर रश्मी कुठे आहे. असं ना घरात असं ना. रुपेश जाय बरं आण बरं तिले. आण बरं पाय बरं झोपली गिपली आहे का तर खोलीत. हो आई हो मी आणतो तिले. बोला ताई आता बोला काय म्हणणं होतं आता तुमचं. भाऊ म्हणणं काय राहणार आहे म्हटलं. आता कसं आता मी आली इथं 4 वर्षाच्या नंतर. 4 वर्षाच्या नंतर आली म्हटलं मी राहासाठी. आली होती 1 वर्षाच्या अगोदर रुपयाच्या लग्नात. पण म्हटलं रात्रभरही नाही थांबली. लग्नाच्या दिवशी चाली आणि इकडच्या इकडेच चालली गेली मग त्याच दिवशी परत. आता भावाचं ऐकलं तर मन नाही होत का बा भाऊ बिमार आहे म्हणून. तर आली भावाले पाहासाठी. हो याच लागते. नातलं गणी तो कोण येणार आहे. आणि किती काही म्हटलं तरी भाऊ होईना या तर लागतेच. हे पा भाऊ
आम्ही तुम्हाला म्हटलंही नसतं, आम्ही तुम्हाला बोलावलंही नसतं. इतक्या वेळेस म्हटलं तुम्हाला बोलावलं काय आम्ही? बोलावलं काय? कोणत्या गोष्टी सांगितलं काय तुम्हाला? कोणत्याच याच्यात बोलावलं नाही म्हटलं तुम्हाला आम्ही. जसं झालं तसं होऊ दिलं. आम्हाला असं वाटलं का जाऊ दे बा, जे गोष्ट आहे ते सांभाळूनच जाईल, आज ना उद्या चांगली होऊनच जाईल. पण गोष्ट काही सांभाळून नाही राहिली. म्हटलं आता म्हटलं तुम्ही तुमच्या पोरीले इथं सोडलं होतं इथं, तेव्हापासून म्हटलं तिचे एवढे कारनामे आहे का जर मी सांगायला बसली ना भाऊ तर म्हटलं सकाळपासून ते रात्र होऊन जाईल, पण म्हटलं तिचे कारनामे काही संपणार नाही. आता कसं आहे बाई, आता कसं आहे, सगळीचा दिमाग योग सारखा नसते. जरासं अल्लडपणा आहे तिच्यात. अल्लडपणा आहे तिच्यात, मान्य करतो मी. पण कसं आहे, जरासं कल्ला करून, जरासं हे करून सांभाळून घेऊन घ्या. तसं तर आम्ही म्हणा तिले करतोच, असं काही नाही आहे का बा नाही करत म्हणून, पण जरासं सांभाळून घ्या. भाऊ तुम्ही म्हणता का सांभाळून घ्या म्हणता? सांभाळूनच घेतो. आमची वहिनी म्हटलं तुमच्या पोरीले सांभाळूनच राहिली म्हटलं तुमच्या पोरीले म्हटलं. आता तुम्ही सांगा कोणता पाहुणा पोरी आला तर कमीत कमी चांगलं जेवाले खावाले एवढं तर देते. चल नको तू जेवाले खावाले, मानदान तर करते, इज्जत तर करते म्हटलं. तुमची पोरगी अशा मुजोऱ्या करते, माझ्यासोबत तर करते म्हटलं. मी पाहुणीन होय तर सासूचा काय हाल करत असन ते, सासूचा काय हाल करत असन आणि कशी राहत असन घरात. आणि आता कसं आहे, त्या पोरावर येऊन गेलं टेन्शन, आमच्या रुपेशवर टेन्शन येऊन गेलं. आता मला हे सगळं बोलायचं तर नव्हतं, तसं काही माझा एवढा काही अधिकार आहे नाही बोलायचा. सासू सासरीचा जो अधिकार आहे तो सगळ्यात मोठा अधिकार. आमचा तर काही बोलायचा एवढा अधिकार आहे नाही. पण माझ्या भावाच्या इकडून मी बोलतो म्हटलं तुमच्यासोबत. म्हटलं त्या पोराच्या मागं एवढं टेन्शन आहे, बाप इकडे बिमार आहे म्हटलं, त्याला वावराचं पाहा लागते. आणि तुमची पोरगी सकाळ ते संध्याकाळपर्यंत किटीर 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 किटीर, एकही काम बरोबर नाही. आणि नुसती मुजोऱ्या आणि पैशाची हेराफेरी करते. काय पैशाची हेराफेरी? हो, पैशाची हेराफेरी, न सांगता कुठून पैसे घेते आणि खर्च करून टाकते. म्हटलं तिले तिच्या जीवाला असं हे नाही आहे का मी हे पैसे घेईन तर मला कोणी काही म्हणन काय, मी खर्च करून टाकन तर मला काही बोलन काय. तिले खर्च करायचे आहे ते खर्च केल्याशिवाय मानणार नाही. तिले जे घ्यायचं आहे ते घेतल्याशिवाय मानणार नाही. आता तुम्ही इथे येते, तुम्ही तिला विचारा तिच्या मनात काय आहे म्हणा. हे पा भाऊ, मला काही जास्त बोलायचं आहे नाही, मला बोलायचंच नाही म्हटलं जास्त. पण माझ्या वहिनीच्या इकडून, माझ्या दादाच्या इकडून मी बोलून राहिली. तिचं जर मन नसन तर तिला तुम्ही 2-4 महिन्यासाठी घेऊन जा आणि तिला जरासं शांत डोकं करायला लावा. आणि मग तिचं डोकं शांत झालं आणि तिला असं वाटलं का नाही बा आता मी माझा संसार करू शकतो, तेव्हा तुम्ही तिला पाठवा. पण तेव्हापर्यंत तुम्ही तिला पाठवू नका, कारण की ते एवढी चिडचिड करते. ते बिमार माणसाला चिडचिड करते ते. बाबा, आई, अरे तशीच येऊन गेली काय? पाणी गिनी तर आणा लागत होतं, एवढ्या दुरून आले तुझे आई बाबा, जरासं पाणी गिनी तर पास केले. नाही बाई, पाणी गिनी पैसे नाही पाहिजे, नाही पाहिजे पाणी गिनी पिऊन आलो मी. नाश्ता गाश्ता चहा पाणी सगळं करून आलो. आणि रश्मी काय होय हे? काय ऐकून राहिलो मी हे? काय होय हे असं वागणं बरोबर आहे का? माय वो सांगितलं वो येईन केले माय घराने माय बाबाजवळ आणि माय आईजवळ. ह्या लय घराने खोर आहे ना, या दोघीच्या दोघी घराने खोर आहे. बाबा काय कळतं नाही बाबा, कळतं नाही. काही नाही म्हणतो. आणि हे जे बनून राहिले ते सगळं काही खोटं आहे का? तर मग खरं काय आहे? तर मग खरं काय म्हटलं? हे काय म्हणून राहिले? ह्या म्हणून राहिल्या का म्हणते तू निस्ती म्हणते किटीर करतो म्हणते, जवळच्या मागं म्हणते पैशाची हेराफेरी करतो म्हणते, त्याच्यात म्हणते सगळ्यासोबत मुजोरही करतं. आणि ते म्हणते सगळ्यासोबत बोलणे काही बरोबर नाही आहे. हे काही गोष्ट झाली काय? हे असं चांगल्या सुनवाईरीचे हे लक्षण होय काय? असं शिकवलं काय आम्ही तुले? असं शिकवलं काय तुझी आईनं? म्या म्हटलं बाबा ह्या म्हटलं ह्या अशाच बोलते. बाबा मी सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करतो बाबा याच्या घरात, जे म्हटलं ते करतो बाबा. आणि ह्याने काय किती काही काम केलं ना तरी मला टोमणे देत राहते. ह्या म्हटलं हे रुपेशराव मला म्हटलं टोमणे देत राहते जेव्हा पाहिलं तेव्हा. इथे बाबा मी कोणीच केअर घेत नाही, कोणीच नाही. बस हे बोलत राहते, त्या बोलत राहते, बस तेवढंच ऐकायला लागते दिवसभर बाबा. नाही मामाजी, हे खोटी बोलून राहिली. आता मी सुधारली हे. का खोटी बोलून राहिली हे काय करते मामाजी? हिच्या म्हटलं काम करायचे ते जीवावर जसं ढोरा जनावरासारखं जेवण बनवून ठेवून देते. मार त्याच्यात पाणी, जसं काही हिचं मन आहे का आजच मरून गेले पाहिजे सगळेचे सगळे घरातले. आणि तिला जर असं म्हटलं का असं कोण बनवलं, त्या एवढं पाणी कोण टाकलं,
अशी भाजी काऊन केली, अशा पोळ्या काऊन केल्या. तर म्हटलं आपल्याला म्हणते का मी किती कामं करू, मग आपल्यासमोर मुजोऱ्या करते. चला माझ्यासोबत करते तर करते म्हटलं. हे आत्या मी आज 4 दिवसासाठी मी आत्या आली म्हटलं, तिच्यासोबत ही मुजोऱ्या करते. आता माझे बाबा बिमार आहे, तर माझ्या बाबाला म्हटलं पाहायला कोणी कोणी येते. आता माझ्या बाबाचं तोंड चांगलं होतं, माझ्या बाबाची इज्जत आहे म्हटलं पूर्ण गावात. तर म्हटलं माझ्या बाबाला भेटायला कोणी येते. आजूच्या बाजूच्या गावाचे येते का बा बिमार पडले तर चला भेटायला म्हणून. त्यानं नाव कमावलं ना म्हटलं. तर तरी म्हटलं हे कोणी आलं गेलं ना तर नीर नाक तोंड मुरडते म्हटलं. तेले पाहू तेले कॉपर चहाही नाही पाजू शकत मामाजी. हे काय हो रश्मी, काय होय हे काय होय. हे खोटे बोलून राहिले का आता. जवळ खोटे बोलून राहिले काय. बाबा ते असेच करते बाबा. तिघ जण एकून जाते बाबा आणि मला बोलते. रश्मी त्या मनावर हात ठेव बाई तू. जे बोलून राहिली ते खरं बोलून राहिली का म्हणून. एवढं मोठं त्या सगळं काही केलं म्हटलं. वेगळं घेऊन गेली म्हटलं माया पोराले. तरी आम्ही काही बोललो नाही, तरी त्या घरी कधी फोन लावला नाही आणि सांगितलं नाही म्हटलं. कधीच नाही. एक वेळा नेलं होतं फक्त तुले. ते तू चालली होती म्हणून सोडलं होतं तुले नेऊन. नाही तर म्हटलं तेव्हाही तुले नसतं नेलं. आणि तू एवढी खोटी इल्जाम लावून राहिली आमच्यावर. एवढे मोठे मोठे हे ठेवून राहिले, आरोप ठेवून राहिले आमच्यावर. आरोप ठेवाले आम्ही केव्हा त्रास दिला तुले. आम्ही तर म्हटलं पोरी तर तुझ्यात कधी फरक नाही केला, कधीच नाही. जे पोरीसाठी आणलं ते तुझ्यासाठी आणलं. आणि अशी बोलायला बसली तू. म्हणजे तुझ्या मनात किती काळा आहे. आतापर्यंत तर तू बोलत नव्हती, आतापर्यंत फक्त मुजोऱ्याच करत होती. आणि आता तिघाले एकसारखी समजून राहिली तू. आई नाही तशी नाही म्हणून राहिली मी म्हणून राहिली का मी एवढं चांगलं काम करून राहिली, सगळं काही करून राहिली. सगळे मलाच बोलून राहिले, मलाच कल्ला करून राहिले. एवढं तर करून राहिली मी. मला काय करायची सवय आहे का एवढं. तरी मी काम करून राहिली ना. जराशी आत्याची म्हटलं साडी जराशी टाकली पाण्यात मशीनमध्ये तर किती बोलल्या म्हटलं त्या मुले. टसं किती बोलल्या त्या मुले. त्यानं विचार नाही केला ना चुकल्या साडीसाठी. अशी किती महाग होती ती साडी. किती बोलल्या त्या मुले. टाकून दिली आता मी. मला काय माहिती म्हणजे नवीन होती म्हणून. जराशा गोष्टीवरून म्हटलं तुम्ही किती बात करता. मग आईले बाबाले बोलून घेतलं बलवाले. तुम्ही जर अशाच माया मागं लागाल तर मी चालली जाईन. मग माझ्या आई बाबासोबत चालली जाईन मी नाही राहणार इथं. मॅटवानाचे ते साडी म्हटलं आत्यानं म्हटलं तुझ्यासाठीच आणली होती म्हटलं. तुझ्यासाठीच आणली होती ते साडी. काय म्हणतं तुझ्यासाठी आणली होती. ते तर म्हणते दागिने आणून राहिल्या होत्या म्हणते. पण त्यानं विचार केला का दागिने तर तुझ्याजवळ नाही आहे म्हणून तो जांभळ्या कलरचा शालू घेऊन आला होता तुझ्यासाठी. किती सुंदर साडी होती ते. त्या म्हटलं रागाच्या फळी मला माहिती आहे. जाणून बुजूनच केलं त्या. ते जाणून बुजून त्या मशिनीमध्ये टाकली. स्वतःची साडी म्हटलं घेऊन साडी खराब करून टाकली. तुला जर माहिती राहिलं असतं का बा तुलाच देऊन राहिलं त्या साडी तर त्या खराब केली असती काय ते. माझ्यासाठीच होती का ती साडी. पण येईनं सांगितलं तर नाही आत्यानं. एकही वेळाने सांगितलं का तुझ्यासाठी काही आणलं म्हणून. मला पहिले माहिती राहिलं असतं तर कायले टाकली असती ना मशीनीत ती साडी. आणि कायले केली असती खराब. केली तर मी जाणबुजूनच म्हणा. जाणबुजून केली. ह्या मला टोमणे देऊन राहिल्या होत्या ना नुसत्या कामावरून याच्यावरून त्याच्यावरून म्हणून मी जाणबुजून टाकली होती. पण जर मला माहिती राहिलं असतं का माझ्यासाठीच आणली तर मग कायले टाकली असती मी. टाकलीच नसती ना. पहा भाऊ पहा ते अशी देते म्हटलं धवसा. अशी धवसा देते म्हटलं. गोष्ट झाली जरासं काही झालं घरात का डायरेक्ट म्हणते मी माझ्या माहेरी चालली जाईन. मी असं करून टाकन, मी तसं करून टाकन. मी म्हणते बाहेर तमाशा करल म्हणते, घराच्या बाहेर म्हणते माझ्या मागं कोणी लागलं तर म्हणते. सांगा तुम्ही आता काय करावं आता मी. काय करावं तुम्ही सांभाळा आता तुमच्या पोरीले. आणि काय करता विचार तो करा. हे म्हटलं पोरगी आता आमच्या हाताबाहेरची झाली. आता आम्ही सांभाळू शकत. आम्ही आता कसं आमच्याच घरात आम्ही चोर झालो म्हटलं. मला कोणासोबत बोलायची उजागरी नाही राहिली. कोणासोबत काही बोललं का म्हणते माझ गोष्टी करून राहिला म्हणते. कोणी येणारं जाणारं नाही येऊन राहिलं माझ्या घरात. हे आली तेव्हापासून म्हणते तुमची सून एवढी उद्धट आहे म्हणते का डायरेक्ट हकालून देते म्हणते घरातून म्हणते. आणि सांगा तुम्ही आता काय करावं आम्ही काय करावं. अशी सून भेटली म्हटलं का बस रे बस. एकुलते एक पोरग म्हटलं. एकुलते एक पोरग एकुलती एक सून. कोणी नाव काढलं पाहिजे घराचं म्हटलं. आमच्या इथे पाहुण्याचं म्हटलं पूर्ण गावात नाव निघते. माझ्या पोरग कसंही असो माझ्या पोराचं नाव निघते म्हटलं. पण या सुनीच्या आम्हाला खाली पाहा लागते. खाली पाहाले हो आम्ही येतो म्हटलं. तुम्ही समजावं तुमच्या पोरीले. काहू वहिनी हिची आई तर काहीच नाही बोलून राहिली. शब्दही नाही बोलून राहिली. नाही काहीच नाही. एकदम एवढी काय मुकीच आहे का ते. काहीच नाही बोलून राहिली पोरीले. नाही हो ताई कायची मुकी बोललं तोंड आहे तिच्या आईले तर तिच्यापेक्षा तोंड आहे म्हटलं. पण काय माहित मला तर असं वाटून राहिलं तिच्या आईला आता खाऊनच आली म्हणून तर काही म्हणून नाही राहिली. नाही तर आतापर्यंत तर म्हटलं पोरीपेक्षा 10 पटानं चबर केलं असतं तिच्या आईनं. एवढी म्हटलं तोंडाला जोर आहे म्हटलं तिच्या आईच्या. तिच्या आईला काही कमी नका समजू तुम्ही. सगळे म्हटलं फसाची जड म्हटलं तिच्या आईच आहे म्हटलं. सगळे कारनामे तिच्या आईच्या साथची होय.
ते दिमाग देते न तशी तशी हे करते म्हटलं. पण मला हे समजून नाही राहिलं तिची आई आज एवढी कशी काय शांत. पण चला आता आपण इथं बसून आता आपल्या समोर काही काय बोलणार नाहीये तिले. आणि ते काही ऐकणार नाहीये. ते अजून तोंड तोंड करून आपल्याला पाहून. हा चला अंदर चला, माहित पडते काय काय निघते तर. हा काय उपाय निघते तर याच्यातून. सुधारते हे का जाते मग माहेरी तर. काय होय काय होय रश्मी, काय होय काही झालं का? मी चालली माहेरी. कोण आहे माहेरी तिथं? कोण पोचणार आहे तुला? म्हटलं जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तेव्हापर्यंत तू ठाकूर काय म्हटलं तिथं. जराशी भावजाच्या हाताखाली राहून पाय. बाप माय नसल्यावर भावजाच्या हाताखाली राहून पाय, मग माहित पडते. देव आठवते म्हटलं, मग देव आठवाले. एवढं चांगलं घर आहे, दार आहे, आणि कायले पाहिजे तुला एवढे तमाशे? बाबा तुम्ही मलाच बोलता, मलाच गोष्टी ऐकवता. म्हटलं ते अशाच मला बोलत राहते दिवसभर टोमणे देत राहते. म्हटलं सारं काम करू नये घरातलं. नुसतं म्हटलं माझ्या मागं लागून जाते. मग माझ्या तोंडातून निघून जाते काही बी. मग काय करू मी? एवढं केल्याच्या नंतरही मागं लागते तर मग माया. का बाई तुला कालपासून किती फोन लावून राहिली मी, ते एकही फोन नाही उचलला म्हटलं माया. आणि एवढ्या बोलून राहिल्या थांब मले, तरी म्हटलं ते एकही शब्द नाही बोलली त्याला. एकही शब्द नाही बोलली तू. हे पायरस मी कोणाचं भलं नाही आहे हो बाई माहेरात जाऊन. कोणाचं भलं नाही आहे. आणि मी म्हटलं मी आता तुला असं म्हणणारही नाही का बा चल म्हणून माहेरी. जे सासरी भेटते ते माहेरी कधीच भेटत नाही. एवढा चांगला नवरा भेटला तुले. एवढा चांगला माणूस आहे म्हटलं समोरचा. सासरा चांगला आहे, सासू चांगली आहे. कायले पाहिजे हो एवढं? आणि कामाच्या वरून 50 वेळा भांडणं कामाच्या वरून. तिरगा मिरगी. 2 कामं केलं ना काय मरून जाते काय? मरून झाले. आई हे तू म्हणून राहिली मला? तू बोलून राहिली अशी? हो तू बोलून राहिली म्हणजे? तुझ्या मायली आली म्हटलं अक्कल. आता तू अक्कल घे जराशी. आणि कायचे होय तमाशे? 2 महिन्यांनी झाले, 4 महिन्यांनी झाले का चालू तमाशे? एवढी म्हटलं कोणाचे नसून झाले पूर्ण गावात जेवढी बोंब तू येऊन राहिली तर. मला बोलणंही चांगलं नाही लागत हो बाई. 50 वेळा येणंही चांगलं नाही लागत. तेच ते काम. पोरगी बारगी म्हटलं इज्जतीनं आली तर कोणी ठेवते? असे भांडणं कुंडणं करून आले ना माहेरात तर कोणी ठेवत नाही. मग 4 दिवस ठेवते, मग 5व्या दिवशी म्हणते चल बाई म्हणते तुझ्या घरी म्हणते. समोरचा माणूस चांगला आहे तर चांगली राही ना बाई. कोणाचं भलं झालं सासर सोडून तर तुझं भलं होईल. चला बा घरचे लोक चांगले नाही आहेत, आम्ही मान्य केलं असतं, आम्ही नेलं असतं तुला इथून. घरदार चांगलं आहे. सगळं काही चांगलं आहे. 2 कामं केल्यानं मरते काय? मरते काय 2 काम केल्यानं? नुसतं जेव्हा पाहिलं तेव्हा कामाची बोंब, जेव्हा पाहिलं तेव्हा कामाची बोंब. तिथंही थोच धंदा आणि इथंही थोच धंदा. आणि हे पाय मग गोष्ट ऐकून घे म्हटलं तू. आणि आता याच्या पुढं माहेराचं नाव घ्यायचं नाही. खुशीनं आली तर 2 दिवसासाठी याचं, आणि 3ऱ्या दिवशी आपल्या घरी. खुशीनं आली तर तू वाढदिवसही राह, महिनाभरही राह. पण जर म्हटलं तू भांडणं गिणणं करून आली तर एका दिवसासाठी मग घर नाही म्हटलं उघडं. मग तू इथंच राहत बसजो. इथंच काय करायचं आहे तू ते करत बसजो. मामाजी तिले म्हटलं एक गोष्ट तेही सांगा. कोणी आलं गेलं, पाहुणं गिणं आलं गेलं तर त्याचा आदर करत जाय म्हणा. कोणी आदर फादर करत नाही. हे नुसते टोचणे बोलते म्हटलं. काय समोरचा व्यक्ती लवकर चालला गेला पाहिजे. गावातली एक बायकोही म्हटलं चांगलं नाही म्हणत तिले. सगळे हिच्या मागं म्हटलं बोंबाबोंब करते. का म्हणते रुपयाची बायको काही चांगली नाही आहे म्हणते. नुसते तसड नसड करते म्हणते. मग बाबाले पाहायला म्हटलं लोक येऊन राहिले ना तर त्याच्यासमोर कशी वागणूक करून राहिली. हे तिले चहा नाही देत म्हटलं घोटभर. मग याही करून राहिली त्याची चहा पाणी. हे म्हणते कामं करते. फक्त 2 टाईमचा स्वयंपाक करते हे. आणि 1 टाईमचे भांडे घासते, बाकी पूर्ण मग याही करते म्हटलं. आणि कपडे कधी मग याही धुते. एवढ्या मोठ्या घराचं. आणि आताही आहे म्हटलं तर आताही करू लागते म्हटलं. तरी म्हणते का मी कामच करतो. बस कामच करायचे जीवावर येते मामाची तिच्या, बाकी काही नाही. हा कामाच्या यानं सारा धिंगाणा झाला आहे. हे पाय रश्मी, मॅचचं काही करू नको. एवढं चांगलं घर भेटलं म्हटलं. चांगल्यानं राह. आणि नाही राहत असेल तर मी तर काही नेणार नाही आहे तुला सोबत. तुला याचं असेल तर येजो, पण माझ्या घरात म्हटलं दारं लावलंय म्हटलं तुझ्यासाठी. तुला मी पहिलेच सांगून दिलं चांगल्यानं येशील तर महिनाभर राह. पण जर भांडणं गिणणं करून येशील तर मी घंटाभरही तुला माझ्या घरात राहू देणार नाही. मग पाय तू तुझ्या हिशोब कर काय करतो तो.